पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या कुशीत बरीचशी कुटुंबे राहतात. त्यातील असंच एक कुटुंब जिथं वीज नाही, पाणी 3 ते 4 किलोमीटर आणायचं तेही डोक्यावर, आणि जंगलात सतत वावरणाऱ्या बिबट्याची भीती. गावाच्या टोकाला राहणारं ढेबे कुटुंब दररोजच्या जीवनात या भीतीसोबतच जगायचं शिकलं आहे. एकदा का सूर्य मावळला की घराबाहेर फिरायची नाही. जर आपण कामानिमित्त बाहेर गेलात तर सतत हात मारत फिरायची. आवाजाने तरी बिबट्या नक्कीच दूर राहील या आशेने. ही फक्त भीतीची कथा नाहीये, ही आहे निसर्गाच्या जवळ राहणाऱ्या कुटुंबाची लढाई, संयम आणि छानपणाची गोष्ट. बिबट्याच्या सावलीत त्यांचं जगणं चालू असलं तरी माणसांची हिंमत कधीच झोकाळलेली नाही. घराच्या पाठीमागून वाघ जातो की कधी कधी. हा, ह्या घराच्या मागून हो मला आवाज येत असेल, ओरडलेला वगैरे आवाज येतो. सकाळी खाल्लं, छोटे वासरू होते एवढं, ते तिच्या आईबरोबर होते, ते खाल्लं सकाळी. आजच खाल्लं. म्हणजे वाघाचं चांगलंच इकडं तुम्हाला त्रास आहे. बिबट्या तेच म्हणजे पटेरी नाही ना. पटेरी नाही. आता आपण ढेबांच्या घरी आहे. ही घरे किती नशीबवान आहेत ना, याचं एक उत्तम उदाहरण. आता मी या घरातून जस्ट बाहेर पडतोय. आपण आपलं घर एका चांगल्या व्ह्यूला, एकदम भारी व्ह्यू असावा असं इमॅजिन करतो, पण हा व्ह्यू जगातला सगळ्यात सुंदर व्ह्यू आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की या घरातून बाहेर आलं तर लगेच राजगड किल्ला आहे, असा मस्त धुक्यात पसरलाय. बघतो आपण, इतकं सुंदर दिसतो ना हा व्ह्यू की मला बराच वेळ बसलो मी. असे ढग येत आहेत इकडे बाले किल्ल्याला, ढग येत आहेत जात आहेत म्हणजे इतकं की मला इथून हालूशी वाटत नाहीये. असं मस्त इथं बसून राहावं, इतका भारी व्ह्यू आणि इतका भारी नजारा आहे. एका उंच डोंगरावर कोणत्याच सुविधा नसतानाही येथे वास्तव्यास असणारे एक कुटुंब. आणि आसपासचा जर परिसर आपण पाहिला तर जंगल सोडलं तर कुठेच काही आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त घनदाट जंगल आणि त्या जंगलामधील वन्य प्राणी. या सहवासात राहणाऱ्या कुटुंबापाशी आपण आज भेट देण्यासाठी जाणार आहोत. वाढ जाते ना. ते आपले वरती तर माचीवर ढेबे कोण राहतात. असं डाव्या हाताला उजव्या हाताला राईट मारायची. वर गेलो इथून आता कसं, आता सरळ जायचं खाली जायचं, पुढे गेलो ना वर चढून त्या उजव्या हाताला राईट मारायचं. चला येतो. त्याला दुसरीकडून जायला रस्ता नाही, ते ढेबेबाबांकडे असणार आहे रस्ता. ते मंदिरापासून जवळ आहे ना, ते मंदिरापासून जवळ गाडी जाते म्हणतात, पण पाऊस झालाय ना काल. नाही जाईल की गाडी, एवढं नाही अडचण. कुठून इथूनच रस्ता आहे ना तो मंदिराकडे जायला. हा का पलीकडे गेला का पुढे नाही, ते रस्ता आहे ना, ते सरळ तो रस्ता तिकडे गेलाय तो सरळ वर गेला. कारण की मंदिरापाशी जर पोहोचलो तर तिथून जवळ आहे ना त्यांचं घर. जवळ आहे, पण तिथून गाडी आहे, तिथं नाही जाते. हा, रस्ता खराब झालाय. बरोबर. देवांकडे जायचं तर त्या रोडने असं जाऊन वर तिथं सपाट असेल, तिथं कार्यक्रम रस्ता कच्चा आहे सगळा असाच. ते तुमच्या अंदाजावर तुम्ही बघा, मग तुम्हाला सरळ चालत जावं लागेल. वर मंदिर लागेल, मंदिरापासून वर पायवाटेने जायचं. बरोबर, चालेल. हे गाव आहे मुरकुटवाडी आहे. त्याच्या मागे राजगड किल्ला दिसतो आपला, आणि बरोबर एक्झॅक्ट इथं खाली या घनदाट जंगलात एक कुटुंब राहते. आता आपण मुरकुटवाडीमध्ये पोहोचलोय आणि इथून आता आपण या वाटेने बऱ्यापैकी थोडासा कच्चा रस्ता आहे, आपण तिथपर्यंत गाडी घेऊन जाऊ आणि तिथून मग आपल्याला पायी प्रवास करायचा आहे. मळे या गावापासून आम्ही मुरकुटवाडी या गावामध्ये पोहोचलो आणि इथूनच कच्च्या
कच्च्या रस्त्याने आम्हाला बऱ्यापैकी बाईक घेऊन जाता आली. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज एक नवीन ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकदम आपण भोर तालुक्यातील भाटघर डॅमचं बॅकवॉटर, खूप तसा दुर्गम भाग आहे. मळे भुतोंडे या एरियामध्येच असलेलं एक मुर्तुकवाडी गाव. येथूनच राजगड किल्ल्याच्या संजीवनी माचीकडे रस्ता जातो. आपण मागे बघतोय धुक्यामध्ये, एकदम दाट धुक्यात राजगड किल्ला हरवलेला आहे. सध्या पावसाचंही वातावरण आहे आणि याच वाटेच्या दरम्यान एकटीच व्यक्ती इथे राहते. या डोंगरावरती हे मंदिर आहे. इथेच आपण या मंदिरापाशी गाडी पार्क करणार, तर या रस्त्याने वाट शोधत जाणार. ही छोटी छोटी आपल्याला पाखरे दिसतात. आता सध्या पाऊस पडला की ही पाखरे आपण बघतो ही खूप प्रमाणात वाढतात. सगळीकडे ही पाखरे आहेत. अजून मी बराच पुढे चालत आलोय, कुठेही त्यांचं घर दिसेल ना. थोडक्यात एक मनात पण दागदुख राहते की आपण एवढ्या लांब आलोय, इतके कष्ट घेतोय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि ते ठिकाण मिळतंय की नाही काय माहित नाही. अजून थोडं चाललो तर संजीवनी माची सुद्धा आपल्याला इथे लागेल. ढेबे दादांच्या घराकडे जाताना त्यांचं घर किती डोंगर दऱ्यामध्ये आहे, आजूबाजूला किती घनदाट झाडी आहे याचा अंदाज आला. खऱ्या अर्थाने घनदाट जंगलात राहणार हे कुटुंब म्हणायला काय हरकत. आम्ही चालताना मध्ये आले धुकही आम्हाला दर्शन देत होतं. आम्ही वाट काढत काढत अखेरीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. घर तिथे गेल्यावरच दिसून येतं. आजूबाजूच्या झाडाझुडपांमुळे हे घर लवकर दिसून येत नाही. आम्ही घर पाहिले आणि सुटकेचा श्वास सोडला. फायनली आपण आता घरापाशी आलोय. बाबा, डेबे बाबा आहेत का? घरामध्ये पाहिलं, आवाज दिला, चपला तर दिसत आहेत, पण घरामध्ये तरी कोणी दिसे ना. ठीक आहे, पूर्ण घर मोकळं आहे. गाई वासरू तर आहे. आता तरी घरामध्ये कोणी नाहीये. बहुतेक ते इथे चारायला वगैरे गेले असतील कोणातरी. तर आपण बघूया इथून कुठून आवाज देऊन ते येतायत का किंवा प्रतिसाद देतायत का ते बघूयात आपण. तर चला. डेबे बाबा, किल्ला आहे आणि सगळं घनदाट जंगल आहे. आपण बराच आवाज देतोय. डेबे बाबा, बघू आपण, वाट बघूयात भेटतायत की नाही माहिती नाही. आणि घर बघितलं ना, इतका घनदाट झुडपात आहे. तुम्ही बघा आता, फक्त हे झुडप आहेत आणि आपण चालताना इतकं जंगल आहे आणि विचारही करणार नाही की या झुडपांमध्ये हे तर घर असू शकतं. इकडे बघा आता, या उंबराच्या झाडामध्ये हे घर आहे. बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवताना त्या ठिकाणचा संपर्क नसतो. तिथे माणसं आहेत नाहीत किंवा कुठे कामानिमित्त बाहेर गेलेत किंवा इतर गोष्टी काही माहीत नसतात. तरीही आम्ही अचानक तिथे भेट देतो आणि भेट देताना मग बऱ्याच वेळा आम्हाला असा वेळ वाट पाहावी लागते. आता या झुडपातून आपण बघितलं, तिथून घरही दिसत नव्हतं आणि इथे बघितलं तर इथे हे घर आहे. ढेबेदादांचं घर एकदम साधं सिंपल आहे. दगड मातीच्या भिंती शेणाने सारवलेल्या. वर छत जर पाहिलं तर सूर्यप्रकाश सहज घरामध्ये पोहोचेल इतकी तडे गेलेले पत्रा. या परिस्थितीत आपण आल्यानंतरही येथे पाहुणचार मात्र नक्कीच चांगला भेटला. ताईंनी
लगेच गडबडीने आमच्यासाठी जेवणही बनवलं. दादांना यायला वेळ होता, आम्ही बराच आवाजही दिला होता. या गडबडीत स्वतः ताईंनी जेवण बनवून आम्हाला पोटभर जेवण खाऊ घातलं. काय बनवलंय? हा, पिठलं भाकरी. एक नंबर जेवण. असं जेवण भेटणं म्हणजे आमचं आज नशीब आहे. म्हणजे राजगडाच्या जंगलात राहण्यात आपल्याला या ठिकाणी जर आलात तर हे आणि मावशी हे कारळची चटणी आहे का? नाही, घरी बनवलेली मी. आणि तूप टाकलंय का? आणि ती तूप टाकली. आपल्या घरच्या गाईचंच तूप हा, आहे. घरच्या वेळेस. अरे हे जेवण आज भाग्य आहे खरंच. तर मला भूक पण जास्त लागली. मस्त गरम जेवण आहे, झुणका भाकर, त्याच्याबरोबर कांदा आणि तिखट तूप चटणी मिक्स. जर लोक येतात इथं तर तुम्ही जेवण बनवून देऊ शकता त्यांना. हो, पण किल्ल्यावर जर कोणी जेवण मागितलं तर कसं काय? इथं बनवायचं नेऊन द्यायचं. देऊन दे, म्हणजे तिथं बनवायला बंदी, हो, बनवायला पण तुम्ही देऊन देऊ शकता. नेऊन देऊ शकतो. म्हणजे तुमचा नंबर लोकांपर्यंत पोहोचला हा, तर लोकांना जेवणाची व्यवस्था आहे. शेतीचं म्हणलं तुम्ही, शेतीचं काय करता? शेती नाहीच आहे आम्हाला. म्हणजे तुम्हाला शेती हा प्रकारच नाही. शेती नाही, जमीन नाही काय नाही. मला फक्त किल्ल्यावरच्या व्यवसायावरच आमची. फक्त म्हणजे किल्ल्यावरचा व्यवसाय त्याच्यावरच. डोंगरातला काय चारा खाते ते. हा, आम्हाला काय तर डेअरीला दूध घालाय पण नाही काहीच. डेअरीला दूध घालायला पण नाही. हा, जवळ नाही, ते असतं तरी तो पण उत्पन्न झालं असतं. हा ना. आता तुम्ही म्हणलात ते मागाशी वाघाने वासरं खाल्ली. आतापर्यंत किती खाल्ले वासरं तरी? असा सगळं दरवर्षी 5-6 खातो. दरवर्षी हा, म्हणजे घराच्या आसपासच फिरत असतो रात्रीचं. फिरतो की जंगल भरपूर आहे त्यामुळे. एवढ्या जंगलात घनदाट तुम्ही आता किती जण राहताय? आता एक मोठ्या मुलीचं लग्न झालंय, तिच्या घरी असते. माझी 4 मुलं आणि आम्ही. म्हणजे आता सध्या 6 जण आहे तुम्ही. हो, किती वर्ष झालं तरी तुम्ही इथं राहताय? आता 4 पिढ्या झाल्या की आम्ही इथेच राहतो. म्हणजे महाराजांच्या काळापासून तसे मग तुमचे पूर्वज इथं आहेत? हो, पूर्वज. पण आता पाऊस गेलाय तर मग तुम्हाला दुसरं पाणी आणि ह्या जनावरांना पाणी जनावरांना खालीच पाण्याला पूर्ण खाली घेऊन जायचं, घेऊन यायचं. घेऊन यायचं. त्यांची इथे नाही जात? त्यांची ती नाही. पण त्यांची ती नेली तरी बिबट्याची भीती आहे ना, वाघ बिबट्याची. बिबट्याची भीती. माणूस लागतच त्यांच्याबरोबर. इथं पट्टेरी वाघ नाही ना? पट्टेरी वाघ पण असतो कधी कधी, पण लय दिवस थांबत नाही. बघितलं तुम्ही कधी असं पट्टेरी? पट्टेरी नाही बघितलं. नाही ना? मी ऐकून आहे. हो, ऐकून. बिबटे आहे की. आणि तरस, लांडगा, कोल्हा आहेत. ते पण त्रास देत असतील ना? हो, कधी असं घरापर्यंत वगैरे डुक्कर आलं? आहे सगळे. हा, रानडुक्कर आहेत. घराच्या पाठीमागून वाघ जातो की कधी कधी. हा, हा. ह्या घराच्या मागून हो, तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. वरडलेला वगैरे आवाज येतो ना. भीती नाही वाटत? आता काय करतो. एवढ्या वर्ष राहतायत म्हणजे 300-350 वर्ष जवळजवळ झाले, तर घाबरायचं काय कारणच नाही ना. तरी पण तुम्ही कुठले तसे म्हणजे तुमचं माहेर? माझं माहेर इथंच खुलशी गावात. अच्छा, इथलेच आहे. नाव खालचंच आहे. गडावर किती वेळा येणं जाणं होतं? गडावर सकाळी जायचं दररोज? हो, दररोज. आम्ही नाही गेलो तर मुलं जातात माझी सुट्टी असते. म्हणजे तुम्ही गडावरती ताक वगैरे विक्री हो, करता? ताक, काकडी, पाणी बॉटल आणि इथून मागं पिठल्या भाकरी, चहा आणि पोहे तेवढंच विकायचो आम्ही. बाकी काय ते का बंदी केली गडावर, म्हणजे कारण काय? ती म्हणतात विकायचंच नाही वरती. कारण म्हणजे आम्ही आता 2-3 वेळा त्यांनी बंद केलं. हा, आम्ही येत नाही बी चालू. आता करणारच काय, पोटा पाण्याचा विषय आहे ना आमचा. आम्हाला दुसरी काय मोलमजुरीला जायला पण इथून नाही, जवळ नाही ना. शेत जमीन नाही बिलकुल? नाहीच नाही, शेत नाही, काय नाही. एवढं मुलांचं शिक्षण वगैरे. नाही, ते जेवण का बंद केलं माहितीये का? तुम्ही स्थानिक वेगळे, हो, पण जे बाहेरचे लोक येतात ना ते प्लॅस्टिक पिशव्या ढिगभर साहित्य आणतात, काही आणतात, ते कचरा करतात. करतात. त्यांनी आमचा आम्ही कचरा आहे ना तो आमचा आम्ही नाही, सगळं पण यांनी काय करायला पाहिजे पर्याय माहितीये का? तुम्हाला हॉटेल सारखी थोडी थोडी छोटी जागा दिली पाहिजे. तुम्ही इथंच चालू करा, भले थोडस भाडं घ्या. ते तर आहेच, पण आम्ही आमचं 2 दिवस शनिवार रविवार करतो. कुणी ऑर्डर असली तर मध्ये जातो, लोकांनी फोन वगैरे केलं तर. नाही तर मग आमचं आम्ही शनिवार रविवार बंद करून घरी येतो निघून, मोकळेवरच बनवून. म्हणजे शनिवार पूर्ण दिवस तुम्ही तिथं बरंच. हो, तर तुम्ही आता म्हणजे तुमची पिढ्याने पिढ्या 350 वर्ष झालं तसं पिढ्याने पिढ्या तुम्ही इथं राहताय. इथंच इथं. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आता बास झालं, हे सोडून आपलं खाली गावात जाऊन राहावं? आता पूर्वीच सासू सासरे इथंच राहिले आणि जमीन नाही ना खाली आम्हाला. नाही तर आम्ही आता बघू. बरोबर, जमीन काय नसल्यामुळं. परिस्थिती. आणि मुलं शिक्षण आता किती अवघड आहे तुम्हाला मुलांनी माहिती. शाळा कशा केल्या मग? येऊन जाऊन वरून जे आता जी पायवाट आली जंगलातनं त्या वाटेने ते येऊन जाऊन करायचे रोज? येऊन जाऊन बापरे.
इकडे बुतुंड्याला येते ना बस हा, बुतुंड्या. इष्टी संध्याकाळची हा बुतोंड्याच्या सकाळी खिंडीत जाते. बरोबर. हा ती इथं खाली जाते चालत आणि मग तिथून जायचं. संध्याकाळी येते 8 वाजते, कधी येत पण रात्रीच्या नाही. 8 वाजतात? हो 8 वाजते 9 वाजता. मग असं विचूकाट्याची ह्याची भीती नाही त्यांना? बॅटरी वगैरे घेऊन येते तू. जेवण मस्त आलं पण नाही. भाकरी घ्या ना अजून नाही भाकरी बस. थोडी थोडी घ्या. हा पोटभर नाही आम्ही भाकरी बस झाली. आमचा उद्देश काय मावशी, तुम्हाला जास्तीत जास्त मदत व्हावी, मग ती कुठल्याही प्रकारे असू. हो मदत व्हावी आणि लोक पण इकडून आले तरी आम्हाला चांगलंच आहे. म्हणजे कसं ते साईडनं लोक जातात ना तेच आपल्याला आणि दाखवायचं. खाली हॉटेल झालेत ना त्यामुळे तर आता एक सांगू का, हॉटेलवाले बनवतात मला ना, नको मावशी भाकरी. भाकरी नको, भाकरी नको, मला- भाकरी बस. हॉटेलवाले बनवतात ना ते एवढं काही चविष्ट जेवण बनवत नाही. लोकांच्या आवडीवर आहे. लोकांना असं चुलीवरचं झुणका भाकर पाहिजे, हॉटेलवाले गॅसवर जेवण बनवतात. हा साखर टाकू का दादा त्याच्यात? टाकली का? का नाही टाकली. हा, थोडी साखर टाक. टाक. घरची एक परिस्थिती अशी आहे. मुलगी एक 14वीला आहे. तुम्हाला आता म्हणजे तसं शेती नसल्यामुळं मग हे तांदूळ वगैरे सगळं विकतच आणून खावं विकत लागतं. विकत सगळं विकत आहे. हे सगळं विकत तुम्ही मग तुम्हाला खालून तुम्हाला डोक्यावर आणायचं. डोक्यावर. तुम्हाला जे म्हणजे जो रोजगार निर्मिती होती ती फक्त एकमेव गडावरूनच, गडावरती जे काही विक्री होईल हो त्यातूनच. त्यातूनच. गडावरच आमचं बंद झालं की आमचा विषयच काय, पोटा पाण्याचा विषय. कारण का की आमचं नोकरीला नाही कोण, नोकरीला नाही कोण. बरोबर. नोकरी काहीच नाही. म्हणजे नोकरीला जायला आमचं दोघांचं पण शिक्षण नाही. हा आणि मला मुलांना शिकवायला साठी काहीतरी बरोबर. किल्ल्याकडे बघून कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मस्त वाटतं. सकाळी सकाळी उठल्यावर मी पहिलं किल्ल्याकडेच बघते. राजांचं पहिलं दर्शन घ्यायचं. राजेंचं पहिलं दर्शन. बापरे, किती म्हणजे इतकं नशीब पूर्वजन्मीची तुमची काहीतरी पुण्य असेल. मग तुम्ही राजगडाच्या राहाळ्यात राहताय, नाहीतर हे असं भाग्य कुणालाही लाभत नाही. इथून दर्शन घेणं म्हणजे खरंच भाग्य आहे. कारण की अख्खा किल्ला इथून दिसतोय ना, आणि हा नजारा पलीकडून नाही दिसत, नाही दिसत. इथून एकदम व्यवस्थित दिसतंय. इथं सूर्य उगवल्या पण हा. सकाळी सकाळी सनसेट वगैरे सगळं दिसतंय. बरोबर. बराच वेळ वाट बघितली तुमची. तरी आम्ही लवकर निघालो होतो. म्हणलं तुम्ही भेटताय नाही भेटताय. नाही जेवण झालं, व्यवस्थित झालं एकदम. आता तुम्हाला जर माणसं आली तर तुम्ही जेवणाची व्यवस्था देऊ शकता. किल्ल्यावरच्या लोकांना तुम्ही जेवण इथून बनवून नेऊन देता, नाश्ता जेवण. तुमचा नंबर? आमचा नंबर 88 मोठ्याने सांगा. 88 हा 0 66 66 76 76 431. 431. 421 का 31? 31. 431. मग आता हा जो नंबर तुम्ही सांगितला ह्याला तुम्ही तुमचं बँक खाता जोडलेलं आहे? नाही नाही. म्हणजे गुगल पे, फोन पे, ऑनलाईन पेमेंट तसलं काहीच नाही? लोकांना राजगडवरून तोरण्यावर जायचंय, पण पहिला विषय वाट माहित नाही. त्यातून तुम्हाला 2 मार्गी उत्पन्न भेटू शकतं. पहिला मार्ग कोणता, की ते काय म्हणणार, आम्हाला नेऊन सोडा. तुम्ही ते सोडायचे चार्जेस पैसे घेऊ शकता. मग त्यांना नेऊन त्या किल्ल्याच्या पायथ्याला सोडायचं आणि परत यायचं. किंवा काही जणांना हा रेंज ट्रेक करायचा असतो आपला राजगड ते तोरणा. मग दादांना वाटा माहिती असतील ना? हो सगळ्या वाटा माहिती. मी इथून रायगड पर्यंत गेले. काय बोलतो, चालत? चालेल. तसं आम्ही पण गेलो. आम्ही सिंहगड ते रायगडात पायी गेलोय. मी इथून रायगड 2-3 वेळा गेलोय लोक घेऊन. अरे वा. किती घेता तर तुम्ही तसं? मग ग्रुप असेल मोठा तर? मोठा ग्रुप असेल तर 4,000 पर्यंत घेतो. ओके. आणि 1-2 असतील तर 2-2.5 रुपये जायचं. की अच्छा. शेवटी आपण मदत थोडी झाली पाहिजे. बरोबर. नुसते पैशासाठी पण करायचं नाही, पण त्याच्यात तुमची शारीरिक मेहनत आहे ना, तुमचा स्वतःचा वेळ वाया म्हणजे वेळ देताय तुम्ही. त्यात मग कसं आता 4,000 रुपये घ्यायचे तर मग शनिवार रविवार असेल तर शेवटी मग ते तेवढं तुमचा इथला पण लॉस होतो ना. मग म्हणजे आता तर 2-4 महिन्याचा काही धंदा बिंदा काही नाही. आता आपलं असंच म्हणजे पावसाळ्यात नाहीच कोण जास्त येत. पावसाळ्यात लोक येतात बरोबर. ती साधन नाही ना काही विक्रीचं साधन नाही ना. म्हणजे वरती बसायला जागा नाही, ते बसू देत नाहीत ना वरती. तुम्ही आता मध्ये ते बुरुजाला किंवा पद्मावती माचीला सदर आहे त्याच्यावर बसायचे, ते आता परवानगी नाही देत. नाही देत. आम्ही पहिले लहानपणापासून आम्ही, माझं तर एकदम छोटा होता तेव्हापासून आम्ही वरती जातो. आमचा धंदा हेच आहे. आम्हाला की बाहेर 2 रुपये मिळणार असं काहीच नाही. इथे लाईट नाही, काय नाही. पाणी ते एकदम खाली आहे. 1 तास लागतो जायला. 1 तास डोक्यावरून पाणी आणायचंय. पिण्याचं पाणी म्हणा किंवा वापरायला पण तेच. दिवसभरात किती खेपा होतात तुमच्या, का एकदाच आणायचं? आता आम्ही सकाळी जातो. अरे बापरे. मग तिकडं लाकडं कुठे जरा काढायची सरपण हा तिकडे सगळं बाकीचं हे करून यायचं. मग तिकडनं
पे वाटत वापरायला 2-3 खेपाय वासरे आहेत बारकी, या 2 गायी आहेत. म्हणजे ह्यांना पण इथंच पाणी आणून पाजायला लागतं. सकाळी एक खाल्लं, छोटे एक वासरू होते थोडं, हा ते तिच्या आईबरोबर होते, ते खाल्लं सकाळी, आजच खाल्लं. म्हणजे वाघाचं चांगलंच इकडं तुम्हाला त्रास आहे. बिबट्या तेच म्हणजे पट्टेरी नाही ना? पटेल नाही. पण किती असेल, 1-2 का जास्त? 2 असते आणि ते सोडलेले पण आहेत ना. पहिले वाघ म्हणजे एक रात्रीत 12 शिवा ओरडायचे, आताचे तसे नाहीत. जिथं असेल तिथं 12 दिवस पण सापडतील तुम्ही. 12 शिवा कोण ओलांडतो? पट्टेरी वाघ असतो ना तो एका रात्रीत साधारण असं म्हणतात की 50-100 किलोमीटर अंतर कापतो, म्हणजे 12 शिवा थोडक्यात. पट्टेरी वाघात एवढी ताकद असते. आता ते वाघ ह्या भागाला नाही आपल्या. मागं तोरणावर ना एक तर 8-10 दिवस वरतीच होता तो आपला ठिपक्याचा बिबट्या. पण ते एकदम ढाक जनावर, म्हणजे चिवट असतं ते. एखादं माणसावर जरी गुरगुरून आलं ना, एक पर्यंत तो पट्टेरी वाघ आपला मागं सर्कल, पण हे चिवट जनावर असतं. पाणी देऊ का दादा? ते आज खाल्लं, ते तुमच्याच गुरांमधलं खाल्लं का? हा, ते रात्री मी आली होती, माझी 10-12 गुरु आहेत, त्यातले 2 खाली राहिली होती. मध्ये एक घर आहे बघा इथं खाली. मग ते आता गेलो तर ती गाई ऐकली, ती रात्री म्हणले बसलो होतो इथं. सकाळी त्यांचं ते माझा मुलगा आणि ते त्यांची सून म्हणले इथं वरती आवाज झाला, आणि ती गाय वरटत आली होती खाली. अरे बापरे. एकटीच जडप घालून घेऊन गेला असेल. किती महिन्याचं असेल ते? वर्षाचं होतं. वर्षाचं. त्याच्यात ताकद पण काय असेल? वर्षाचं वासरू काय बारकं झालं का? आता मध्ये 2 खाल्ले, 1 महिन्यापूर्वी 3 खाल्ले. ते बारकीच वासर, मोठ्या गुरांवर नाही हल्ला करत. त्यांची जशी ताकद वाढत जाईल तशी मग मोठ्याने पण हल्ला करणार. बरोबर. तिथे थांबणार नाही आता, ते घेऊन जाणार. म्हणजे रक्त पेला असेल तेवढ्या टायमात तो जास्त लांब घेऊन जातो. सहज उचलून घेऊन जातो. आम्हाला येताना पण आता भीती वाटत होती, म्हणजे म्हणलं घर तर दिसाना कुठं, पण आपला अंदाज घेत आम्ही आलोय. गाडी लावली पासून बघतो आम्ही सगळं जंगलच, जंगलाशिवाय दुसरं काहीच. आम्हाला चार्जिंग करायचं म्हणजे मंदिरात जावं खाली बरंच ना. म्हणजे तसं तुम्हाला भरपूर हालापेष्टा घेऊन राहतंय. आता आम्ही मागे वैरण तिथे आणली होती, पेंडा पडलाय बघा. हा, मध्ये आहे बरोबर, त्या मंदिराच्या वरच्या साईडला. हो. पेंडा आम्ही तिकडनं उचलून आणला. हे विकतच घेतलाय तसा? हा, विकतच. आता 15 रुपयाला घेतले. बापरे, 15 रुपयाला पेंडा. हे भाताच असेल ना? भाताची ते गुंड्या निघालेले. मग हे किती 5-6 महिने जातं का 2-3 महिन्याचं जनावर? नाही, आता 2 महिने पुरते का नाही काय माहिती. आणायचं नाही सगळे. आता पाऊस पण लागला. पावसाळ्यात जनावर वल्ल खात नाहीत ना? नाही, सारखा पाऊस असला की वल्ल खायला खाते. बरं, आता इथं वारं पाऊस एवढा असतो ना की भयंकर. म्हणजे नाही, आम्ही राजगड आणि तोरणा म्हणजे ह्या जंगलातला पाऊस अनुभवच एवढा भयंकर असतो. अच्छा, म्हणजे तसं तुम्ही आता 4-5 पिढ्या तुमची इथे गेल्यात. त्यांचं कसं वाडा वगैरे होता का आपलं असं साधच? मातीच होतं. मातीचंच होतं. त्याच्यात तुम्ही आता हे थोडासा बदल केला, फक्त पत्रा टाकला, खाली पत्रा टाकला. हा, मग आधी कौला असतील का? नाही, गंजी, गवताच्या गंजी. आता तुमच्या ह्या पत्र्यावरती जे बारीक बारीक म्हणतो ना आपण, हे आलेले गवत, तर ते कशामुळे? पावसामुळेच का? शेवाळ. हा, मग ते हटतच नाही का? नाही हटत. अरे बापरे, एवढा उन्हाळा गेला. तुम्ही पावसाळ्यात घराच्या बाहेरून काय असं कोडबीड काय उभा करता का? नाही. कधी कसं होतं, कोड उभा केला ना, भिंतीला ओले होत नाहीत. पडते काय, सगळं वाळून खाली. आता आहे ना, तेव्हा मी लाकडं अडकवलेत. यंदा खाली बसतं काय माहिती नाही, कोणते सगळे लाकडं इकडे अडकवलेत. आणि हे मधनं फाकी पाणी खाली सगळं येतं. पावसाचं इथं असं वारं पाऊस असतो ना, 3 महिने पाऊस म्हणजे भयंकर पाऊस असतो. घरातून बाहेर निघायचंच नाही. काय सांगायचं, नाही निघाल तर ह्यांना तर मेन महत्वाचं ह्यांना नाही लागतं. यांच्या मागं तुम्हाला जावं पण लागत असेल ना? अगदी कंट्रोल. यांच्या मागं जावं लागतं. एक माणूस घरी शेणाला, मुलांची शाळा, सगळं एकंदरीत बघितलं तर तुमची धावपळ जास्त आहे. हो, जास्त भयंकर कष्ट आहे. गाढव कसं असतं, गाढव मालक सुखी असतो, त्याला काय पैसे घ्यायची मतलब असतो. त्याला जेवलंय का नाही त्याला माहितीच नसतं. ते आपल्या दिवसभर वजी राहतात. जसं गाढवासाठी वजी राहायचे. आणि आम्हाला म्हणजे हे बघा, म्हणजे आम्हाला लाकूड तेवढंच फुकट आहे. बरोबर. इथं जळणाला नाही तर आम्हाला आता एक माचीस नसली तरी एक माचीस कितीला पडते आम्हाला माहिती का? 500 रुपयाला एक माचीस बॉक्स. नाही, एकच माचीस. दुकानात 500ला नाही पडत, पण 500 रुपयाचा दिवस मोडून जायला लागतंय ना. किल्ल्यावर एक माणूस आला होता 2 रुपयाची. हो, दिवस गेला म्हणजे तुमची 500 रुपयाची मजुरी गेली. एक माणूस वरती गडावर आला होता, ते बसला.
सगळं त्यानं मटेरियल आणलं होतं पाठीवर उचलून, त्याला जेवण बनवायचं होतं. पुरोहित काकांचा नंबर होता त्याकडं. म्हणला काका तर म्हणला मी वरती पोचलोय म्हणला, पद्मावती मंदिरात आहे म्हणला, सुखरूप पोचलो, व्यवस्थित आहे म्हणला, पाणी बिणी सगळं आहे म्हणला, माचीच नाही. काका बोलले माचीच कितीची आहे? 1 रुपयाची. बरं एक माणूस पाठवला तरी त्यांची कंपल्सरी वरती यायची जायची, तो रात्रीचा खाली येणार आहे, 500 रुपये घेतात. म्हणले काका चालेल म्हणले. एक माचीच कितीला पडली? 500ला. नाही हे गणित म्हणजे योग्य आहे, तत्व आहे त्याच्या मागे. तत्व काय सांगतो तुम्हाला, 2000 जरी दिले तरी रात्रीच या बिबट्याच्या वावरात स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्री कोण वर जाणार नाही म्हणत, तिकडे पैसे नकोत. तुम्ही आता मी परवा त्या मंदिरात गेलतो, म्हणजे जास्त हे सांगण्यात मजा नाही. मी गेलो ते मंदिरात 10,000. इथं आम्ही हे गवत भरलं, माझी मुलगी होती दोन्ही, आम्ही 4 जणच होतो. मुलगा तिकडे शाळेलाच होतो बारकं. आता आम्ही 4 गवत भरलं, तर मला दिवस भरले तर आपल्या वाटलं होतं. मी म्हणलो जातो मंदिरात, हे एक मोबाईल, मुलीचा एक मोबाईल आणि एक बॅटरी होती कपाळाची, आहे इथं. गेलो मंदिरात, मस्तपैकी चार्जिंग केली आणि थोडा दमलेला दिवसभर. आणि पाणी इथं लगेच मिळत नाही ना, आंघोळ कुठे गेलो तसं. गेलो की म्हणलं आल्यावर आंघोळ करून तर गेलो तर 10 वाजल्या म्हणा. 9:30 वाजेपर्यंत मंदिरात झोपलो मी. रात्री 9:30 वाजता उठलो तर म्हणलो 10 वाजल्या म्हणून जेव्हा वाट बघित असेल जेवायला. आलो वरती ते बघा, मध्ये तुम्हाला असं ते खडक लागला असेल, पाण्याचे 2 टाके आहेत बरोबर. त्याच्या पुढे तुम्ही आला, माझ्या कपाळाला बॅटरी होती, फुल चार्जिंग होती. टाकलं ते टाक्याच्या पुढे आलो मी, त्या मधल्या वाटाच्या पुढे आलो, ते खडकावून इकडे होतो आपण बरोबर. त्या खडकाच्याच पाठीमागे जरा आलो, बॅटरी पडली. मला वाटलं हरण आहे. हरण म्हणताना गपकीने ती बॅटरी पडली ना, ते डोळे ते एकदम पडल्यामुळे तो खाली मटकीने बसला, खालीच बसला, मट दिशी खाली बसला की नंतर उठला वर. बरं मला द्यायचं नाही, द्यायला तरी आपल्याला हे काही परवा चुकणार नाही. आपण आज भिवून जरी थांबलो तरी आपल्याला कधी थांबू शकत नाही. जोपर्यंत देवाने सांगितले की तुला शरीर भाड्याने दिलेले, पळायला लागणार तर पळावंच लागणार आहे, मग काय इथं चुकणार नाही. मग मी आलो तसंच, मग तो सरळ असं फिरला आणि परत गेला. तो म्हणलं आम्ही आपण काहीच बोललो नाही, वरडलो पण नाही. वरडलं म्हणजे त्यांना पण वेगळं वाटतं ना काहीतरी, की आवाज कशाचा काय झाला एवढं. म्हणजे बिबट्याच होता. बिबट्या मी संपूर्ण बघितला, मात्र रस्त्यात बसला होता, रस्त्याच्या जरा बाजूला होता. बापरे. बरं त्याला माहिती आहे रस्त्याने जायचं होतं, त्याला तू पार करायचं होतं रस्ता. एखादं कुत्र कसं शेजारी बसला त्या कडेने जातो, तसं तुम्ही त्या बिबट्याच्या कडेने आला चालत नाही. त्यांनी जाऊ दिलं त्याला, नाही ते आले, तो गेला नाही. अच्छा, ते वाटेने त्याला जायचं होतं. मी निघून आलो, तो थोडा असं म्हणजे सर्व झालं तर माझ्याकडे बघून तो थोडा वाकडा वळला. नंतर मी निघून आल्यानंतर तो बी तिकडे गेला, मंदिराकडे गेला असणार, मी इकडे आलो. पण बरं आहे म्हणजे त्याने हल्ला नाही केला. नाही तेवढं एक चांगलं आहे, म्हणजे जनावर हल्ला करत नाही, ती गुरं सोडून माणसांवर नाही. अजून नाही केला. मला असं भरपूर झालंय, माझ्या गाडावर 2-3 गायी मारल्या त्याने, वर गडावर. रात्रीच्या वेळेस तो कुठल्या दरवाज्यावर चढतो, काळेश्वरी दिंडी आहे मातेवाडीची, तिथून ते आपण हाती नाड्यात बसतो त्याच्या खाली वर चढतो तो. बरोबर. परत गुंजवणा दरवाज्यावरती चढू शकतोय, बरोबर. चोर दिंडीनं पण चढू शकतोय, म्हणजे गडावर पण फेरी असतीच. आता माहिती असताना वरती खायला गावतात ते. आता राजगडाबद्दल तुमच्या काही आठवणी आहेत का लहानपणापासून? तुम्ही राजगड, आता हा राजगडाच्या पलीकडं आपल्या पाली दरवाजाच्या कडं माचीवरती फणसे बाबा राहतात, आम्ही त्यांना भेटलो होतो एक 5-6 महिन्याखाली. तर त्यांच्या इतक्या आठवणी आहेत राजगडाबद्दल. तसं तुमचं पण लहानपण राजगडाच्याच सानिध्यात गेलं. तुमच्या काय चांगल्या आठवणी किंवा राजगडावर काय आलेले अनुभव? माझं आता आमची ज्या टायमाला आई मेली त्या टायमाला आम्हाला खायला पण मिळत नव्हतं. अच्छा. मग आम्ही हितच याच ठिकाणी नाही, दुसऱ्या ठिकाणी इथं हेच, पण याच्या पाठीमागे होतो आम्ही राहायला. बरं. तिकडे आई आमच्या सोसन हॉस्पिटल वारले, नंतर आम्ही अशी फुलं हालत काढली, भरपूर असं आम्हाला अन्न बिन्न मिळायचं नाही. नंतर आम्ही इकडे आलो. आम्ही इकडे मांबळे सरकारला कुठेतरी बाहेर जाणार होतो. आमचे वडील होते, आम्ही 5 भावंड होतो. अच्छा. नंतर आम्ही इथं आलो, इथं आपलं छोटं कपाट बांधलं. मग नंतर मग राजगडाचं असं कसं आहे की तिथं नातं जर जोडलं तर ते एक नातं भयंकर आहे आणि त्याचं खूप वैशिष्ट्य आहे. बरोबर. की तुम्ही इमानदारीने जर राहिला, आता तुम्ही आलाय बाहेर, तुम्हाला आम्ही गलत सांगू शकत नाही की तुम्ही इकडनं जावा, शेजारावजे मग काय असं चुकीचं सांगायचं नाही. महाराज अजूनही जिवंत आहे, महाराज अजून पण बघतात ते. बापरे. महाराज आणि अंगावर काटा येते तुम्ही हे जे बोलताय ना. पद्मावती माता जी आहे ना, ती तुम्हाला साक्षात म्हणजे आई म्हणून ती जे अजून बी तलवार देऊ शकते, एवढी तिच्याकडे ताकद आहे. बापरे. मग ते आम्ही तिथं जायचो, पण आम्ही एक करायचो. आमचं एक वैशिष्ट्य पहिल्यापासून होतं की चोरी कधी करायची नाही. चोरी हे मोठा महागुन्हा आहे. माझं एवढंच वैशिष्ट्य, माझ्या मुलांना पण सांगणे की तुम्ही एक टायमाला भीक मागा, पण चोरी कधी करू नका. शिंदळकी एक करायची नाही, खोटे कधी बोलायचं नाही.
मग मी तिथं गेल्या समजा आम्ही कधीही लोक म्हणतात असं केलं तसं केलं, काही नाही. आपलं जायचं. माझ्या मोठे मोठे लोक असे फिरायला आले की त्यांचे बॅगा असतात. सर पहिले तुमच्या बॅगा घ्या, तुमच्या बॅगमधले मोबाईल कॅमेरा तुमचं पाकिट घेऊन जावा. नाही हो तुमच्या विश्वास आहे तर कसं आम्ही इकडे बघत असेल तुम्ही तिकडे जातं, कुणी काय केलं तर आमच्यातलं कुणी काढू शकतं, नंतर तुम्ही आमचंच नाव घेणार ना. खरं आहे. म्हणजे एवढं कारण की आणि तुम्ही जा तिथे निष्ठेने पाया पडलं ना. हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण आहे अशा डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत मिळावी. तुम्ही जर राजगड किल्ल्याकडे येणार असाल, तुम्हाला आहाराची जेवणाची व्यवस्था करायची असल्यास या डेबेदादांना नक्कीच संपर्क करा. तुम्हाला राजगड ते तोरणा, राजगड ते रायगड असे रेंज ट्रेक करायचे असतील तर गाईड म्हणून उत्तम काम पाहण्यासाठी दादा हे योग्य आहे. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तसेच ज्यांना कुणाला दादांना मदत करायची असेल ती त्यांच्या परीने डायरेक्ट दादांशी संपर्क करू शकतात. मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने थोडी ना थोडी तरी यांना मदत करायलाच हवी. ही घरे किती नशीबवान आहेत ना, याचं एक उत्तम उदाहरण. आता मी या घरातून जस्ट बाहेर पडतोय. आपण आपलं घर एका चांगल्या व्ह्यूला, एकदम भारी व्ह्यू असावा असं इमॅजिन करतो, पण हा व्ह्यू जगातला सगळ्यात सुंदर व्ह्यू आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की या घरातून बाहेर आलं तर लगेच राजगड किल्ला आहे, असा मस्त धुक्यात पसरला आहे. बघतो आपण, इतकं सुंदर दिसतो ना हा व्ह्यू की मला बराच वेळ बसलो मी. असे ढग येत आहेत इकडे बाले किल्ल्याला, ढग येत आहेत जात आहेत म्हणजे इतकं की मला इथून हलूशी वाटत नाहीये. असं मस्त इथं बसून राहावं, इतका भारी व्ह्यू आणि इतका भारी नजारा आहे. आपण इथून ड्रोनच्या नजरेतून राजगड किल्ला कसा दिसतोय तेही पाहूयात. मी इथून संजीवनी माचीपर्यंत ड्रोन नेणार आहे. फक्त अडचण आहे की मध्ये दुःख येते जाते, त्यामुळे व्ह्यू काय दिसत नाहीये. आता बरोबर समोर संजीवनी आहे. या घराच्या समोर संजीवनी माची इतकं एकदम सुंदर दिसतंय ना की काश माझं पण घर इथं असतं आणि मी पण इथे राहत, असा राजांचा गड कायम असा समोर पाहत माझं इथं आयुष्य गेलं असतं. इतकं भाग्य या कुटुंबाला लाभलेलं आहे. तसं इथं राहताना यांच्या अडचणी तर खूपच वेगळ्या असतात. आपल्याला वाटतं एक दिवस आलो, हे सगळं पाहिलं, खूप छान वाटलं, पण तसं नसतं. यांच्याही खूप अडचणी, त्याच आपण अडचणी इथे जाणण्यासाठी आलोय. आता मी थोडा वेळ आहे, बाबा येतात, तोपर्यंत इथून या ड्रोन मधून राजगड कसा दिसतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला आपण सुरुवात करूयात. आत्ता आपण जस्ट डेबेदादांची भेट घेतली, इथे जेवण केलं. जेवणची चव तर अजूनही जिभेवर रेंगाळती आहे. इतकं उत्तम ठिकाण आहे हे. आणि आत्ता आपण इथून परतीचा प्रवास करतोय. खूप साऱ्या अडचणी त्यांच्या जाणून घेतल्या की आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही इतक्या त्यांच्या अडचणी तिथे. तर चला मग आपण आता परतीच्या प्रवासालाही निघालेलं आहे. भेटू परत नेक्स्ट ठिकाणी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट ठिकाणी. तर चला भेटू परत.